The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Voices of Passion, जे आहे एक कॅन्डिड अर्थात वन टेक अनएडिटेड पॉडकास्ट. आजच्या पॉडकास्टसाठी आपल्या गेस्ट आहेत विजयालक्ष्मी वैरागकर मणेरीकर, एक प्रतिभाशाली गायिका, लेखिका आणि कवयित्री, ज्यांची कलेप्रती आवड त्यांच्या कलात्मक प्रवासाला चालना देते. त्यांचे हृदयस्पर्शी शब्द आणि संगीत इतरांना देखील प्रेरित करते. पॅशन इज अ मेलोडी that echoes in every step we take and preserving it ensures a meaningful life. So stay tuned and dive into the podcast to explore her artistic journey and the power of living with passion. नमस्कार, व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून यामध्ये आपलं स्वागत आहे. आणि ज्या माध्यमातून आपण आपला कार्यक्रम घेऊन येतो व्हॉइस ऑफ पॅशन, आणि त्यामध्ये आज आपल्या गेस्ट कोण आहेत तर मी राहुल सगळ्यांचं आपल्या मनापासून अगदी स्वागत करतो. आणि ज्या आपल्या गेस्ट आता येणार आहेत त्यांच्याविषयी थोडंसं मी सांगतो की सध्या जे माझ्या हातामध्ये आहे, म्हणजे ही जी पुस्तकं तुम्हाला दिसत आहेत यामध्ये लागीर आहे, त्यानंतर हृदयरंग आहे, त्यानंतर एक घोट मृगजळाचा आहे, त्यानंतर क्षेमा लागी जीव आहे, आणि अजूनही पुस्तकं आहेत, पण सध्या माझ्याकडे एवढीच आहे. ही पुस्तकं ज्यांनी लिहिलेली आहेत. त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे कविता असेल, ललित लेख असेल, हे तर त्या लिहितातच, पण आपण ज्याला म्हणतो की साहित्य प्रकार, की ललित आहे, कविता आहे, यामध्येही त्यांनी अगदी खूप छान, अगदी ज्याला आपण म्हणतो की रसिकांची मनं जिंकून घेतलेली आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा अगदी अग्रेसर आहेत आणि त्यांची घोडदौड खूप चांगल्या वेगाने चालू आहे. तर अशा विजयालक्ष्मी मणेरीकर यांचं मी स्वागत करतो. आणि प्लीज आमच्या मंचावर इथे स्थानापन्न व्हा. अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं व्हॉइस ऑफ पॅशन मध्ये. आणि आता म्हणजे मी खाली पुस्तकं वाचत होतो, म्हणजे तुमची पुस्तकं चाळत होतो, त्यामध्ये कविता वगैरे मी बघितल्या, तर मला एकदम जसं मला वाटतं मी तुम्हाला बोलून सुद्धा दाखवलं की मला असं वाटलं की अरे हा, मी जे जुन्या म्हणजे माझे जे आवडते कवी होते की त्यांची पुस्तकं वाचताना त्यांचे जे शब्द होते ते मला असे रिकॉल झाल्यासारखे वाटले की म्हटलं खूप काळानंतर त्या टाईपचे शब्द कोणीतरी वापरतंय आणि खूप काय म्हणतो त्याला आपण भिडणाऱ्या कविता आहेत त्याच्यामध्ये. मला वाटतं एक कविता घेऊ का मी? नक्की. मला सुद्धा आवडेल. मी कविता अगदी त्या याच्यामधली हे घेतलेली, आणि ही फॉर एक सॅम्पल म्हणून मी घेतो आहे की मॅडमची कविता आहे. आता त्यांच्या समोर वाचायची म्हणजे मला सुद्धा थोडीशी भीती वाटते. तर लागीर मधली ही कविता आहे, आणि मॅडम ज्या आहेत त्या लक्ष्मी मंगेश या नावाने काव्य लिहितात, कविता त्यांच्या या नावाने आहेत. सो लागीर मधली ही कविता वाचतो मी. सावल्या. माझ्याच सावल्यांची ओळख मला लागेना, माझ्याच सावल्यांची ओळख मला लागेना, तुझ्या सावलीत लपलेल्या लकेरी सापडेना. देह विलगलेले विरुद्ध दोन दिशांना, देह विलगलेले विरुद्ध दोन दिशांना, तरी सावल्या कशा विलगलेल्या एकमेकांना. लबाड रवी खेळवतो अशा सावल्यांना, लबाड रवी खेळवतो अशा सावल्यांना, दूर राहून खेळ पाहतो सावल्यांचा गुंतताना. क्या देहातला जीव बघे सावलीत आत्मा दंगताना, देहातला जीव बघे सावलीत आत्मा दंगताना, नभातला मळभ छळतो पाहतो त्यांना दुभंगताना. जीवनाची कथा अशीच दंग धागे गुंतताना, जीवनाची कथा अशीच दंग धागे गुंतताना, व्रण जखमांचे जागोजागी गुंतलेले धागे सोडवताना. काय सुंदर लिहिलं, खूप सुंदर. आणि जसं मी सांगितलं की ही वेगवेगळी पुस्तकं आहेत त्यांची, आणि त्यातली मी फक्त एक कविता वाचली. तुम्ही बाकीच्या कविता बघताना तुमच्या लक्षात येईल की त्यांनी किती, म्हणजे असं म्हणतो ना की कोणीतरी ओतून टाकतं, त्यात जीव ओतून ते शब्द तयार होतात, तसं झालेलं आहे. सो परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो, म्हणजे आपण विषयाला सुरुवात करतो. तर विजयालक्ष्मी मॅडम ज्या आहेत तर त्या एज्युकेशन फील्ड मध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आपण सुरुवात तिथूनच करूया. सो शिक्षण क्षेत्र, तर यामध्ये म्हणजे जनरली करिअर करताना माणूस म्हणतो की आता मी हे होणार, मी ते होणार, मी डॉक्टर होणार, मी वकील होणार, तर तसं शिक्षण क्षेत्रात तुम्ही एकदम कशा काय?
आणि तर तुम्ही कविता इतकी सुंदर वाचली, मी स्वतः सुद्धा एवढी सुंदर ती कविता कधीच वाचली ती नव्हती. लिहिलेली एवढी छान. त्याबद्दल थँक्यू. आणि जे तुम्ही विचारलत की शिक्षण क्षेत्राबद्दल, की बरोबर सगळ्यांना डॉक्टर इंजिनियर होण्याची स्वप्न असतात. माझ्या वडिलांनाही तसंच वाटत होतं की मी डॉक्टर व्हायला पाहिजे. आणि पण मला आमच्या शाळेमध्ये एक सिस्टम होती की प्रार्थनेच्या वेळी सगळे मुख्याध्यापक सगळ्या विद्यार्थ्यांना विचारायचे की बाळा तुला काय व्हायचं आहे तुझ्या आयुष्यात. मुलं असंच सांगायची, कोणी सांगायचे डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी वकील. मलाही विचारला होता 5वीत असताना प्रश्न, आणि मी सांगितलं की मला शिक्षक व्हायचं आहे. क्या बात आहे. म्हणजे 5वीत म्हणजे वयाच्या 10व्या वर्षापासून माझ्या मनामध्ये ती गोष्ट कुठेतरी आतमध्ये खोल रुजलेली होती की मला शिक्षकच व्हायचंय. कशी आली काय आली माहिती नाही. कदाचित असं असेल की माझे वडील शिक्षक होते, मला आवडणारे सगळे लोक शिक्षक होते, कारण गुरूंवर प्रेम करणं हेच आम्हाला शिकवलंय, आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये ते बाळकडू असेल की मला शिक्षकच व्हायचंय. आणि ते इतकं खोलवर होतं की कोणी ते बदलू नाही शकलं. म्हणजे जरी मला कुठलेही मार्ग खुले होते, सायन्सचे असतील किंवा इतर क्षेत्रामधले, तरी मी जे ठरवलेलं होतं त्याच्यावर मी ठाम होते की मला शिक्षक व्हायचंय. कुठल्याही माध्यमातून, मग प्राध्यापक असेल, लेक्चरर असेल, पण शिक्षण क्षेत्राशी जुळलेलं काम करायचंय. असं असल्यामुळे मी माझं शिक्षण त्याच्यातच घेतलं. म्हणजे मी MA केलं इंग्लिश लिटरेचरमध्ये, आणि मग मी प्राध्यापिका म्हणून पहिले जॉईन झाली कॉलेजमध्ये, आणि मग असा माझा प्रवास सुरू झाला. आणि मला हे पण खूप छान वाटतं की शिक्षण म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये असताना तुम्ही खूप लोक असे आहेत की जे नवनवीन प्रयोग करत नाहीत, पण काही लोक त्याच्यामध्ये असे असतात की जे नवनवीन प्रयोग करतात. सो मॅडम, आपण बोलताना सुद्धा ऑफ द कॅमेराने बोलताना थोडंसं मला जाणवलं की तुम्ही जे सांगितलं मगाशी ते मला थोडंसं परत एकदा सगळ्या रसिकांसाठी सांगा की नवनवीन प्रयोग जेव्हा आपण शिक्षण क्षेत्रात करतो तर तो प्रयोग काय होता तुम्ही केलेला, किंवा वेगवेगळे प्रयोग असतील ते, आणि त्याचा परिणाम काय होतो? प्रयोग म्हणून असं काही मी केलं नाही, तुम्हाला खरं सांगते. जेव्हा मी शाळा सुरू केली आणि शाळा चालवायला मला मिळाली, किंवा ते माझ्या भाग्यात होतं की आपल्याला आता मुलांसाठी ही शाळा चालवायची आहे आणि विद्यार्थी घडवायचे आहेत, त्यावेळी फक्त त्या मुलांचा विकास कसा कशा पद्धतीने होतो, म्हणजे एखाद्या माणसाचा, कुठल्याही माणसाचा विकास कसा होतो, मग तो बौद्धिक असेल, तो मनाचा असेल, शारीरिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, अशा सगळ्या अंगाने जर का आपल्याला एखाद्या मुलाला घडवायचं, म्हणजे बालसंगोपनच आपल्याला करायचंय, तर ते अनुभवातून केलं गेलं पाहिजे. म्हणून मग अनुभवातून शिक्षण द्यायचं म्हटल्यानंतर आपली जी टेक्स्ट बुक्स असतात त्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम असतो तो तेवढा परिपूर्ण नसतो अनुभव देण्यासाठी. तो काही ठराविक संकल्पना शिकवतो, पण दैनंदिन जीवनामध्ये जीवनावश्यक क्षमता वाढवायची असते मुलांच्या, तर आपल्याला त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचं, म्हणजे त्यांच्यामध्ये कला रुजवणं असेल, त्यांच्यामध्ये खेळाची आवड निर्माण करणं असेल, त्यांच्यामध्ये त्यांची सृजनशीलता, ज्याला म्हणतो की सृजनशीलता जी अशी काही कुठून टपकत नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये संस्कार करावे लागते. म्हणून एक त्याला नंतर असं सगळे म्हणतात की ते प्रयोग झालेत, पण प्रयोग असं मी म्हणणार नाही, आम्ही ते करत गेलो. म्हणजे मी एक उदाहरण देतो तुम्हाला की संगीत सगळ्या शाळांमध्ये शिकवलं जातं, कारण तो कंपल्सरी विषयच आहे आणि संगीत शिकवलंही गेलं पाहिजे. संगीत शिकवताना सगळेजण काय शिकवतात, तर शालेय स्तरावर की देशभक्तीपर गीतं असतील, त्याच्यानंतर प्रार्थना असतील, या ठराविक गोष्टी शिकवल्या जातात. आम्ही जेव्हा संगीत सुरू केलं शिकवायला लहान मुलांना, म्हणजे शाळा सुरू केली तेव्हा माझ्या डोक्यात पहिली गोष्ट होती की मूलभूत शिक्षण दिलं गेलं पाहिजे कुठल्याही गोष्टीचं, तर ती आवड निर्माण होते आणि तर ती आयुष्यभरासाठी राहते. नुसतं विषय म्हणून शिकवला, जसं पु ल देशपांडेंनी एकदा विद्यार्थ्याला विचारलं होतं की बाळा तुला ज्ञानेश्वरांचं काय आहे, तर त्यांनी सांगितलं होतं की ज्ञानेश्वर मला 2 मार्काला आहे. तर आता 2 मार्काला असणं आणि ज्ञानेश्वर करणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी. तसं संगीताचं व्हायला नको किंवा कुठल्याही विषयाचं व्हायला नको, म्हणून मग आम्ही अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. म्हणजे की सारेगम पद्धती, अलंकार काय असतात संगीतातले, असं सगळं. पुढे गेल्यानंतर मला आणखी एक गोष्ट काय लक्षात आली की मुलांना संगीत शिकणं म्हणजे काय, की कोणाची तरी कंपोजिशन घ्यायची, ती पाठ करायची आणि ती गायची आणि वाहवा मिळवायची.
ह्याच्यातच आनंद. म्हणजे आपण कुठल्याही स्पर्धा बघा, इंडियन आयडल असेल, झी सारेगमप असेल, आणखी कुठल्या पण स्पर्धा बघा, त्याच्यात जनरली हेच होतं. आणि तेच संगीत शिकणं हा एक जो एक मोठा कॉन्सेप्ट तयार झालेला आहे ना, विच इज व्हेरी रॉंग. आणि मग मला असं वाटलं की आपण वेगळं, म्हणजे आपल्याला काय शिकवायचंय की बाळांनो, नुसतं गाणं म्हणजे करिअर नाहीये त्याच्यामध्ये, नुसतं गायकाचं करिअर नसतं, तर शब्द लिहिणाऱ्याचं पण करिअर असतं, त्या शब्दांना चाल देणाऱ्याचंही करिअर असतं, त्या चाल दिलेल्याला संगीत देणं, ज्याला आपण म्युझिक अरेंजमेंट म्हणतो, त्याच्यातही करिअर आहे. तर एक गाणं तयार होतं म्हणजे नुसतं गायकाला क्रेडिट देऊन जग मोकळं होतं, पण तसं नाही. त्याच्या मागे एवढी मोठी टीम असते, म्हणून ते गाणं सुंदर वाटतं. तर हे जर आपल्याला मुलांना समजून सांगायचं असेल तर लहानपणी सांगितलेलं बरं. नंतर वेळ गेल्यानंतर उपयोग नसतो ना त्याचा, की आता सगळं संपलंय आपण. म्हणून मग आम्ही एक अशी संकल्पना राबवली. त्याच्यासाठी मी सगळ्या म्हणजे बऱ्याचशा स्कूलमध्ये 25-30 प्राचार्यांशी बोलले, त्या शाळा व्हिजिट केल्या. त्यांना माझी संकल्पना सांगितली की आपण अशी ऍक्टिव्हिटी करूयात, की स्पर्धा अशी घेऊयात की ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 मुलांची टीम पाठवायची आहे, आणि त्या 10 मुलांच्या टीममध्ये एक गाणारा असेल, एक कविता लिहिणारा असेल, एक संगीत देणारा असेल, एक वाद्य वाजवणारा असेल, अशी टीम तुम्ही तयार करून पाठवा. त्यांना आपण ऑन द स्पॉट हे देणार आहोत, विषय देणार आहोत, तिथेच ते गाणं लिहिणार. त्याच्यासाठी त्यांना 1 तास वेळ देणार गाणं लिहिण्यासाठी, आणि कंपोज करून प्रेझेंट करायसाठी 1 तास. अशी 2 तासाची स्पर्धा आहे, पण संपूर्ण दिवस त्याच्यात जाणार. असं पण काही प्राचार्यांना ती संकल्पना अशी होऊच शकत नाही असं वाटलं. काही जणांना वाटलं की ठीक आहे, करून तर बघूयात. तेवढ्या ह्याच्यातल्या 14 शाळांनी सहभाग नोंदवला. आणि तुम्हाला सांगते मी, मिराक्युलस वर्क मुलांचं बघायला मिळालं. आपल्याला असं वाटतं की मान्य आहे मला की कविता लिहिणं की असं कोणाला बांधून आपण शिकवू शकत नाही, पण शेवटी तेही एक स्किल आहे ना. तुम्हाला शब्दांशी कसं खेळायचं हे शिकवतं, पण मुलांना यायला पाहिजे ना. आधीपासून त्यांना तसं बाळकडून नाही मिळालं तर अचानक कुठून टपकणार आहे ते. कुठेतरी सगळ्या गोष्टींची, कुठला कवी होतो किंवा कलाकार होतो किंवा लेखक होतो, तर त्याची पाळंमुळं बालपणातच असतात. आणि जेव्हा मुलांनी गाणी इतकी सुंदर लिहिली, कंपोज केली, ती प्रेझेंट केली एवढ्या हजारो लोकांच्या समोर, कारण आम्ही त्याचा शो लगेचच अरेंज केला होता त्याच दिवशी संध्याकाळी, आणि दाखवून दिलं त्या मुलांनी की वी कॅन बी द लिडिंग आर्टिस्ट अँड वी कॅन बी द ओरिजिनल आर्टिस्ट. वी डोंट हॅव टू कॉपी एनीबडीज सॉंग्स अँड वी डोंट हॅव टू प्रेझेंट एनीबडीज सॉंग्स. तर ह्याच्याने मला फक्त मुलांमध्ये एक कॉन्फिडन्स द्यायचा होता. त्याच्यातून तुम्हाला मी सांगते, आज माझ्या शाळेत तुम्ही जर व्हिजिट केली तर तुम्हाला प्रत्येक वर्गात किमान 2 ते 3 रॅपर्स मिळतील. रॅप लिहिणं किती अवघड आहे, तुम्हाला सारखे शब्द ते तुम्हाला चॅलेंज देतील की काका मला शब्द द्या, कुठलाही शब्द द्या, आणि सतत देत राहा शब्द, आणि ते 10-15 मिनिटं ते रॅप गातात. तर हे कधीतरी आम्ही हे कंडक्ट केलं, आणि त्यानंतर आम्ही करायलाच लागलो रेग्युलरली. आणि मला आणखी एक आनंद आहे, ही संकल्पना नंतर अनेक शाळांमध्ये नाशिकच्या सुरू केली, आणि ते चालवतात अजूनही. आम्ही रॉकिंग बँड असं नाव दिलं या संकल्पनेला. अशा अनेक संकल्पना. पण ही खूप सुंदर गोष्ट आहे की तुम्ही त्यांना सिच्युएशन देतायत, अशा सिच्युएशन मध्ये टाकतायत की जिथे म्हणजे नॉर्मल कवी मनाचा जरी मुलगा असेल तर त्याला जर एक टार्गेट दिलं तुम्ही की तुला हे लिहायचं आहे, सो तो जो एक पुढे जाऊन त्याचा कवी होणार आहे किंवा जो आपण त्याला लिरिसिस्ट म्हणतो तो होणार आहे, तर त्याला जर पहिल्यापासून ह्या गोष्टींची सवय असेल तर त्याला ते किती सहज जमेल की. आणि हे असंच असतं सिनेमामध्ये गेल्यानंतर, तुम्हाला एकदम असं नसतं की तुम्ही लिहिलेलं गाणे अरे वा मला आवडलं आणि मी घेतो. ते सिच्युएशन नुसार असतं की त्याची सिच्युएशन वेगळी असेल, आणि पण ती सवय सुद्धा ह्या लिरिसिस्टना होतेच ना काही दिवसानंतर. पण पहिल्यापासून हे असेल, तुम्ही म्युझिशियन्सचं सांगितलं ते फार छान आहे. म्हणजे ते त्याच्यामध्ये रमतील आणि त्याच्यामधनं काहीतरी नवीन तयार करतील, ही सवय तो होईल. आणि लहानपणापासून जर ही सवय झाली तर मोठेपणी त्यांना करिअर निवडणं हा म्हणजे चॉईस वेगळं राहतच नाही. तुम्ही त्याच्यामध्ये तयार होतात, तुम्हाला माहिती आहे की हे मला चांगलं जमतं, मी आवड म्हणून करेल किंवा मग मी माझं करिअर करेल. म्हणजे ही एक संकल्पना आता मी सांगितली, अशा अनेक संकल्पना आहेत. आणि आपल्याकडे जेव्हा 12 वर्षापूर्वी कुंभमेळा आला होता नाशिकमध्ये, आता कुंभमेळा 12 वर्षांनीच येतो. पुढच्या वर्षी आपल्याकडे परत कुंभमेळा येईल. त्यावेळी कुंभमेळा आल्यानंतर सगळ्या शाळांना सुट्टी मिळाली किंवा हाफ डे झाला. आम्ही असं ठरवलं की दररोज मुलांना घेऊन जायचं 2 तास. आणि त्यावेळी 12 वर्षापूर्वी मोबाईल इतके हँडी नव्हते सगळ्यांकडे, पण टीचरकडे 1-2 मोबाईल द्यायचे, आणि मग त्या मुलांना
त्या मुलांना सांगायचे की तुम्ही साधूंची मुलाखत घ्या, संतांची मुलाखत हम्म. घ्या, पोलिसांची मुलाखत घ्या, नागरिकांची मुलाखत घ्या, गोदावरी मंदिर का उघडतं 12 वर्षांनी, इतके दिवस का बंद असतं हे समजून घ्या, माहिती घे. नाशिकचं जे काही सांस्कृतिक आहे, धार्मिक आहे ते सगळं तुम्ही जाणून घ्या. कारण की तुम्ही परत जेव्हा कुंभमेळा येईल तेव्हा तुम्ही आमच्यापेक्षा उंच झालेले असणार, मोठे असणार, कुठेतरी सेटल झालेले असणार. आणि असं सगळं 8 दिवस त्यांना पाठवलं. त्यांनी त्याच्यावर डॉक्युमेंटरी फिल्म तयार केली. अच्छा. युट्यूबवरती डॉक्युमेंटरी फिल्म आम्ही टाकलेली आहे. ही एक वेगळी संकल्पना होती. त्याच्यानंतर आपली नोटाबंदी झाली. नोटाबंदीमध्ये पण असं आपल्याला जनरली वाटतं ना की मुलांना कशाला इन्व्हॉल्व करायचं, मुलांचा काय संबंध आहे. पण मुलांना सगळं कळतं, मुलांना सगळं कळायला हवं. आपण मुलांना जर हे ज्या चालू घडामोडी आहेत त्याच्यात इन्व्हॉल्व नाही केलं तर नंतर आपण जे करंट अफेअर्स मुलांचं weak आहे, कसं म्हणतो त्याला काय अर्थ आहे. आणि प्रत्येक गोष्ट पुस्तकात म्हणजे हां. वाचूनच तुम्हाला पेपरमध्ये असं नाही, प्रत्यक्ष अनुभव. नोटाबंदी झाल्यानंतर मुलांना आम्ही ग्रुप करून 6-6चे ग्रुप केले आणि 10 नॅशनलाइज्ड बँकांमध्ये पाठवलं. आधी त्यांची पत्रव्यवहार केला, त्यांची संमती घेतली. त्यांना सांगितलं की आमची मुलं फक्त येथील रांगेमध्ये उभे राहिलेले जे आजी आजोबा आहेत, कारण त्यावेळी परिस्थिती फार बिकट होती. म्हणजे घाम यायचा, आजी आजोबांना सुद्धा जावं लागलं होतं स्वतःच्या त्या नोटा चेंज करण्यासाठी. आणि तास म्हणजे 8-8 तास लोक उभे राहत होते. मॅनेजर्स बँकेचे वैतागलेले होते कारण अचानक एवढी गर्दी. आणि अशा सिच्युएशनमध्ये आम्ही मॅनेजर्सना सांगितलं की आमची मुलं येऊन तुम्हाला मदत करतील. ते म्हणाले आम्हीच आधी वैतागलेलो आहे मॅडम, आमची मुलं काय करणार, मुलं नाही येतच काय. असं सुरुवातीला अशी त्यांची रिॲक्शन होती. पण जेव्हा मुलं जायला लागले छान मस्त पाण्याच्या बॉटल्स घेऊन आणि ते विचारायचे काका मी उभं राहू का तुमच्या ऐवजी, तुम्ही इथे बसा मी उभं राहतो, आणि मग तुमचं फॉर्म मी भरून देऊ का, कारण अशिक्षित लोक पण अतिशय होते. फॉर्म भरून दिले तेव्हा मॅनेजर म्हणाले की अरे तुम्ही मध्ये पण या ना, आम्हाला मदत करा. आणि असे 4 दिवस केल्यानंतर आता आम्ही त्यांना सांगितले की 4 दिवस होतं त्यांना आम्हाला शिक्षण द्यायचं होतं, ते आमचं काम झालेलं आहे. मॅनेजर आम्हाला भेटायला आले की आणखी पुढे पाठवा त्यांना. तर हे चांगला याच्यामुळे उपक्रम. काय होतं की सगळीच मुलं बँका व्हिजिट करतात असं नाही, बँकांचे फॉर्म्स त्यांना माहिती नसतात. बँकांचे त्याचा एक ॲडिशनल फायदा काय झाला की बँक कशी असते, बँकेमध्ये कुठले कुठले होर्डिंग लागलेले असतात, नियम काय लावलेले असतात, कुठले इथे फॉर्म्स टांगलेले असतात, हे सगळं त्यांना कळलं, ज्याला आपण प्रॅक्टिकल एज्युकेशन म्हणतो. असे इतक्या गोष्टी आम्ही सतत करत असतो. सतत म्हणजे एका वर्षामध्ये आमच्याकडे 80 फील्ड व्हिजिट्स होतात. मागच्या वर्षीच मी जेव्हा रिपोर्ट बघितला, अॅन्युअल रिपोर्ट, 84 फील्ड व्हिजिट्स झालेले आहेत. तर फील्ड व्हिजिट्स करणं पण आवश्यक असतं. जे की शाळेत जायचं घरी यायचं, शाळेत जायचं घरी यायचं असं रुटीन असेल तर हल्ली फार हुशार आहे तो, फार हुशार आहेत मुलं. तुम्ही जर त्यांना तो स्कोप दिला तर ते करतील. ऑब्व्हियसली तुम्ही जर स्कोपच नाही दिला आणि त्यांना पेपर पुरतं मर्यादित जर ठेवलं, त्या गोष्टींना काही फार उपयोग नाहीये. म्हणजे आपण म्हणतो ना की काही जण हुशार खूप असतात, म्हणजे अभ्यासात मार्क अगदी पैकीच्या पैकी वगैरे, पण मुद्दा असा आहे की जेव्हा तो उंबऱ्याच्या बाहेर पडतो तेव्हा त्याला काही माहित नसतं की भाजी काय असते, म्हणजे ती भाजी घेताना काय बार्गेनिंग असतं का, किती नोटा याच्यासाठी आम्ही फायनान्स लिटरसी क्लब पाहिजे. आपले 6 विषय असतात जनरली कुठल्याही शाळेमध्ये बोर्डात नेमून दिलेले. त्याच्या बियॉन्ड आम्ही 10 विषय शिकवतो, ज्याला आम्ही क्लब्सचं नाव दिलंय. त्याच्यामध्ये अर्थशास्त्र आहे, फायनान्स लिटरसी 6वीच्या पुढच्या मुलांसाठी, ते 6वी ते 10वीच्या मुलांसाठी, ज्याच्यामध्ये ट्रॅफिक अवेअरनेस प्रोग्राम आहे, सायबर क्राईम अवेअरनेस प्रोग्राम आहे, ॲस्ट्रॉनॉमी प्रोग्राम आहे, लँग्वेजेस प्रोग्राम आहे, आमच्याकडे 4 लँग्वेज फॉर्म्युला आहे, संस्कृत पण आम्ही कंपल्सरी शिकवतो. तर त्याच्यातून काय होतं ना, दैनंदिन आयुष्यामध्ये त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्यांना शिकवू शकतो, ज्या त्यांना टेक्स्टबुक मधून मिळत नाहीत. आणि त्याच्यासाठी बाहेरचे एक्सपर्ट्स येतात, म्हणजे आपल्या टीचरपेक्षा आणखी कोणीतरी वेगळं येऊन शिकवतंय, हे पण खूप त्या फील्ड मधला आहे. त्या फील्डमधले एक्सपर्ट्स. कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही खरंच खूप छान काम केलं. कवितांचं आपण बघितलं की मी फक्त एक कविता वाचून दाखवली आणि ती खूप सुंदर, म्हणजे तुमची पुस्तकं आहेत. मला आता हे विचारायचंय की म्हणजे शिक्षण झालं, त्याच्यानंतर कविता ही गोष्ट आहे, आणि सांगायला मला सगळ्यांना अगदी काय म्हणतात त्याला की खूप आनंद वाटतोय की मॅडम स्वतः संगीत विशारद आहेत आणि त्यांचे खूप छान छान कार्यक्रम होतात गाण्यांचे, त्या स्वतः इतक्या सुंदर गातात. पंडित दीनानाथ मंगेशकरांसोबत, हृदयनाथ मंगेशकरांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. आणि मला एक कळत नाही की एकदम म्हणजे शिक्षण पण, त्यानंतर कविता पण आणि संगीत, म्हणजे हे कसं काय, संगीत कुठून आलं यामध्ये? आमचं घराणं संगीतातलं आहे. माझे वडील महाराष्ट्रातले नावाजलेले
शास्त्रीय संगीत गायक आहेत पंडित शंकरराव वैरागकर. आणि माझं भाग्य आहे की मला त्याच्या पोटी जन्म मिळाला. तर हे संगीताचं बाळकडू आम्हाला घरातूनच मिळालं, त्याच्यामुळे संगीत आहेच माझ्यामध्ये. शिक्षणही त्यांच्याचकडून मिळालं, कारण ते शिक्षक आहेत आणि त्यामुळे शैक्षणिक तिथूनच आलेलं आहे. सगळं काही जे आपल्याकडे येतं ना, ते आपल्या कुटुंबातून येत असतं. हळूहळू आणखी त्याच्यात भर पडत जाते. आपल्या आयुष्यात चांगली माणसं येतात, गुरुतुल्य माणसं येतात आणि त्याच्याने आणखी आपली व्यक्तिमत्व जे आहे त्याचा विकास होत जातो किंवा फुलत जातं. त्यामुळे सगळ्या गोष्टीला रियाज लागतो. गाणं असेल काय, लिखाण असेल काय, ही साधना आहे. मला वाटतं तुम्हाला ते काम दररोज केलं पाहिजे. जे तुम्ही निवडता, जे तुम्हाला देवाने दिलेलं आहे ते तुम्ही म्हणजे आळशीपणा करून चालत नाही. बरोबर, अगदी. गाण्याचं पण तसंच की 2 तास रियाज मी दररोज करते, करावाच लागतो आणि त्याच्यामुळे ते गाता येतं, आवाज चांगला आहे. आणि गाण्यातही मी काय केलंय की माझी आवड जरा वेगळीच आहे. म्हणजे घरी शास्त्रीय संगीताचं वातावरण किंवा भजनाचं वातावरण जास्त, आमच्याकडे वारकरी संप्रदायाशी जास्त, माझे वडील त्याच्याशी संबंधित जास्त आहेत. पण मी निवडताना पुढे जाऊन जेव्हा मी जास्त आणखी अभ्यास करायला लागले तेव्हा मला गझल्स जास्त आवडायला लागल्या. कारण वडिलांनी सगळ्याच प्रकारचं संगीत शिकवलं, पण ऐकवलं पण. खूप संगीत ऐकलं आम्ही, खूपच ऐकायचो. म्हणजे इतर घरांमध्ये कशा गप्पा होतात किंवा टीव्हीच बघत बसतात लोक, तसं तुमच्याकडे संगीताचं कंटिन्यू संगीत चालू असायचं. आणि त्या गझलांची मला इतकी आवड निर्माण झाली की म्हणजे गुलाम अली, मेहदी हसन, फरीदा खानम, बेगम अख्तर यांच्या गझला मी गायला सुरुवात केली हरिहरांची. तर मला त्याच्यात एक वेगळाच आनंद मिळायला लागला आणि मला असं लक्षात आलं की हे काही आणखी वेगळं, म्हणजे शास्त्रीय संगीताच्या बरोबरीच आहे ते. हो, कारण तेवढा रियाज त्याच्यासाठी लागतोच. गझल म्हणजे तुम्ही ऐकताना हरवून जाता, तर ते गाताना ते त्या लेवलचं गाणं हे त्यांना कसं हे करता येईल, काय मेहनत असेल त्याच्या पाठीमागे. म्हणजे जसं तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात की लिखाणामध्ये सुद्धा तेवढी ताकद पाहिजे, त्याच्यानंतर संगीत, त्याच्यानंतर गायक, काय त्याचं पिक्चरायझेशन वगैरे. म्हणजे आता सुद्धा जुन्या गझल म्हणजे अर्थ मधले असतील, हे तर सिनेमे माहिती आहेत लोकांना, पण अशा कित्येक गझल आहेत की ज्या सिनेमामध्ये नाही आल्या पण तरी सुद्धा त्या पॉप्युलर आहेत. आणि आता मराठी गझल्स तर खूपच सुंदर, काय म्हणजे एकापेक्षा एक गझल वगैरे, एखादे 2-4 लाईन्स जातात. आपण खूप गझला डोक्यातून मराठी म्हणालात म्हणून आता मराठी आपण एखादी केव्हा तरी पहाटे ती आधी गझल म्हणून केली आणि नंतर ती ऍक्च्युअली केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे, मिटले 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 चुकून डोळे, हरवून रात्र
क्या बात आहे, म्हणजे जाता जाता या 4 ओळींनी तर अगदी मौजच आणली. खूप छान खूप वाटलं. वर्षांनी गायली ना मी ही गझल, कारण नाही पण असं वाटलं नाही, म्हणजे असं वाटत होतं की तुम्ही म्हणजे गाताच कंटिन्युअसली. नाही आणि गाते मी रोज, पण पण- इतकं व्हेंचरवर काम चालू असताना एक नवीन कार्यक्रम मी आता तयार केलाय. तो कम्प्लिटली हिंदी गझलांचा बेस्ड कार्यक्रम आहे. मृगतृष्णा, ती पण एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. मी सुन्या सुन्या मैफिलीत गाऊ का? ठीक आहे, चालेल. अच्छा का तुम्हाला तसं? नाही नाही, म्हणजे त्याच्यामुळे नाही म्हटलं मी. जनरली कसं आहे कट करा ना. Off the track. की की हा म्हणजे कार्यक्रमाचं ज्याला आपण म्हणतो की हा तो ठीक आहे, ठीक आहे. तसं. तर ह्या तिन्ही फील्डमध्ये जसं शिक्षण आणि संगीत असेल, काव्य असेल, याच्यामध्ये तुमचं खरंच म्हणजे मला आता ऐकताना खूप वाटलं की म्हणजे की यार, एक व्यक्ती इतक्या सगळ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करते आणि इतकं सराईतपणे तुम्ही काम करताय, हे खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करणं हे जमलं पाहिजे. म्हणजे नुसतं म्हणून चालत नाही की मला ही गोष्ट आवडते, तर तुम्ही अतिशय चांगलं पॅशन, आपलं स्वतःचं पॅशन कसं फॉलो करावं हे आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना सांगितलं. त्याबद्दल खरंच मनापासून आभार तुमचे. आणि खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून की खूप जुन्या गोष्टी निघाल्या आणि गाणे असतील किंवा कवितांचा विषय असेल किंवा शिक्षणाचा विषय असेल, खूप छान वाटलं की तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता आणि त्या पद्धतीने सगळ्यांना आता सामोरे गेला. खूप मनापासून धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं इथे येऊन. थँक्यू सो मच. आणि आता सगळ्यांची मी रजा घेतो. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून यांच्या व्हॉइस ऑफ पॅशन मध्ये तुम्ही आम्हाला बघत होतात आणि मॅडम ज्या आहेत विजयलक्ष्मी मणेरीकर यांना तुम्ही ऐकलत आणि मी राहुल ढोले तुमचा होस्ट आता तुमची रजा घेतो. लवकरच भेटूयात नवीन विषय घेऊन, नवीन व्यक्तीसोबत. आणि तुम्ही आम्हाला नेहमी बघू शकता, आम्हाला ऐकू शकता thevoicevista.in वर दर बुधवारी. सो नवीन विषय घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.